Page number 221. Problem number 4. The following is the balance sheet of Swara and Swaraj as on 31st March 2018. Balance sheet as on 31st March 2018. Liability side, capital account, Swara 6,000, Swaraj 5,000, general reserve 2,000, Swaraj loan account 2,000, creditors 3,000, bills payable 1,000. Then asset side, furniture 6,000, patents 1,200, goodwill 2,000, debtors 3,800 less RDD 200, stock 5,000, bank 1,200. ओके. आता आलेला अनअप पेज नंबर 221 ओपन करायचा आहे. प्रॉब्लेम नंबर 4 सॉल्व प्रॉब्लेम नंबर 4 डिस्कस करते. ओके. Then on 1st April 2018 the firm was dissolved. Adjustment first, Swara took over patents at a value of rupees 200. Second, the assets were realized as under furniture 7,000, goodwill 3,000, stock 4,000 and debtors rupees 3,000. Then next adjustment, creditors were paid off at a discount of 10% and other liabilities were paid in full. Problem number 4 साहिल शिंदे डिस्कस करते. पेज नंबर 221. थर्ड नंबरचे ऍडजस्टमेंट परत वाचते. क्रेडिटर्स वेअर पेड ऑफ ॲट अ डिस्काउंट ऑफ 10% and other liabilities were paid in full. Okay. The next adjustment is expenses for realization amounted to rupees 1,500 which is borne by Swaraj. आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलेत की ते आपण स्वतः पेड केलेले आहेत, फर्मने पेड केलेले आहेत. पण या प्रॉब्लेम मध्ये जो स्वराज हा पार्टनर आहे तर त्याने काय केलेले आहे, स्वतः ते पेड करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे. प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बँक अकाउंट. एकदम इझी असा प्रॉब्लेम आहे. फक्त एक दोन ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये नवीन आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. सगळ्यांनी आपली स्वतःचीच नावं टाकायची आहेत जेव्हा जॉईन होत असता तुम्ही मीटिंगसाठी, कारण हे स्क्रीनशॉट काढल्यानंतर तेच नाव राहणार आहे, लक्षात घ्या. आता कोणतरी टिगर का टायगर कोणतरी जॉईन झालेला, टायगर चार्ली. कोण आहे तो टायगर चार्ली? स्वतःचीच नावं टाकायची आहेत, नाहीतर मी मीटिंग मधून लेफ्ट करेन. ओके. बघा प्रॉब्लेम आपण सॉल्व करायला घेऊया. स्वरा अँड स्वराज त्यांचा रेशो दिलेला ना, जेव्हा रेशो दिलेला नसतो तेव्हा कोणता रेशो घ्यायचा असतो? एकच मिनिट. रेशो दिलाय का त्यांनी? द फॉलोइंग बॅलन्स शीट रेशो इज नॉट गिवन. ओके. बघूया. पहिल्यांदा कॅपिटल अकाउंट, लायबिलिटी साइड कॅपिटल अकाउंट, स्वराज 6,000, Swaraj 5,000. Open partners capital account and credit side of partners capital account by balance brought down. कोण आहे टायगर? Who is Tiger Charlie? Hello. Who is Tiger Charlie? कोण? अल्फरीद. तुझं नाव चेंज कर लगेच. आता पहिल्यांदा मीटिंगला जॉईन झालास म्हणून काय टायगर झालास लगेच? नाव चेंज कर आणि नंतर जॉईन हो. लेफ्ट हो लगेच. ओके. तर कॅपिटल अकाउंट आपण काय करणार आहेत? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन in Swaraj column 6,000, Swaraj column
5,000. Okay. Then next, जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट. जनरल रिझर्व जेव्हा रेशो दिला नसेल तेव्हा आपण कोणता रेशो कन्सिडर करायचा असतो? इक्वल रेशो कन्सिडर करायचा असतो. ओके. आता इथे या प्रॉब्लेम मध्ये आपला रेशो दिलेला नाही, म्हणजेच इक्वल रेशो आहे. जनरल रिझर्व, अमाउंट ऑफ जनरल रिझर्व इज 2,000. डिस्ट्रीब्यूट इट इक्वली 1,000 1,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय जनरल रिझर्व 1,000 1,000. ओके. देन नेक्स्ट, स्वराज लोन अकाउंट 2,000. स्वरा ही कोण आहे? पार्टनर आहे. पार्टनरचं लोन अकाउंट आहे. याचा अर्थ आपल्याला नवीन एक लोन अकाउंट ओपन करावं लागेल. एक छोटंसं अकाउंट ओपन करायला लागेल. बघा केले का त्यांनी केलेलं आहे वर्किंग नोट मध्ये स्वराज लोन अकाउंट. आणि जो बॅलन्स आहे तो नेहमी लायबिलिटीचा बॅलन्स हा क्रेडिट बॅलन्स असतो, म्हणून क्रेडिट साइडला स्वराज लोन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,000. ओके. देन क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल, दीज आर थर्ड पार्टी लायबिलिटीज. कुठे आपण लिहिणार त्या? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट. आणि क्रेडिटर्स, तिथे प्रॉब्लेम मध्ये बघा स्पेलिंग चुकले क्रेडिटर्सची, ती करेक्ट करा. सॉल्व मध्ये बघा आन्सर दिलेला आहे, तिथे क्रेडिटर्सची अमाऊंट आहे, स्पेलिंग आहे ती करेक्ट करा. क्रेडिटर्स 3,000 अँड बिल्स पेएबल 1,000. हे काय करायचं आहे तुम्ही तिथे इनरला लिहा आणि टोटल आहे ती 4,000 आउटरला घ्यायची. ओके. देन asset side, फर्निचर, पेटंट्स, गुडविल, डेटर्स अँड स्टॉक, दीज आर सन्ड्री असेट्स. कुठे ट्रान्सफर करणार? सन्ड्री असेट्स कुठे करतो आपण? प्रतीक लोटनकर. प्रतीक. सन्ड्री असेट्स आपण रिअलायझेशन अकाउंटच्या कुठे ट्रान्सफर करतो? हॅलो, बोला. डेबिट साइडला करेक्ट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू सन्ड्री असेट्स अकाउंट, फर्निचर, पेटंट, गुडविल, डेटर, स्टॉक सगळे अमाऊंट इनरला करेक्ट लिहायचे आणि त्यानंतर आउटरला टोटल घ्या. 18,000 टोटल येते. ओके. ते सन्ड्री असेट्सच्या समोर लिहा. हे तुम्हाला का सांगते तर तुमचं हे प्रेझेंटेशनचा पार्ट आहे म्हणून सांगते. ओके. त्यानंतर बघा आता आपल्याला इथे असेट साइडला आरडीडी आहे. आरडीडी कुठे ट्रान्सफर करणार आपण? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय आरडीडी 200. बरोबर ना? आरडीडी आपण काय करायचं? सेपरेट टायटल द्यायचं. त्या लायबिलिटी मध्ये आरडीडीला घ्यायचं नाहीये, तर सेपरेट टायटल द्यायचं बाय आरडीडी आणि 2,000 आउटरला लिहायचे. त्यानंतर आता एक आयटम राहिला बँक. बँकचा बॅलन्स दिलेला आहे 1,200. कुठे ट्रान्सफर करणार? ओपन बँक अकाउंट अँड डेबिट साइड ऑफ बँक अकाउंट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,200. बरोबर ना? बँकचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो. कॅश किंवा बँक कोणतंही असेट असेल तर डेबिट बॅलन्स असतो, म्हणून डेबिट साइडला लिहायचे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,200. ओके. त्यानंतर बॅलन्स शीट आपली संपलेली आहे. ऍडजस्टमेंट बघूया. ऑन 1st April 2018 the firm was dissolved. First, स्वरा took over patent at a value of rupees 2,000. स्वराने काय केलेले आहेत? पेटंट जे असेट आहे ते टूक ओव्हर केलेलं आहे, टेकन ओव्हर केलेलं आहे. मग आपण एंट्री कुठे करणार? हु कॅन टेल? असेट टेकन बाय पार्टनर. त्याचं पोस्टिंग कुठे करणार? बोला पटापट. ओके. कुठे करणार? पहिली ऍडजस्टमेंट वाचते. स्वरा टूक ओव्हर पेटंट्स ॲट ए व्हॅल्यू ऑफ रुपीज 2,000. ऐकायला येतंय? मग आता याची पोस्टिंग कुठे करणार? रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साइड करेक्ट आहे. ओके. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्वराज कॅपिटल अकाउंट. स्पेलिंग सगळ्या मिस्टेक्स आहेत त्या करेक्ट करा. स्वराची स्पेलिंग चुकले बघा. बाय स्वराज कॅपिटल अकाउंट ब्रॅकेट मध्ये पेटंट सेकंड ओव्हर अमाऊंट किती? 2,000. मग आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय स्वराज कॅपिटल अकाउंट, मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्वराज कॅपिटल अकाउंट 2,000, त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार?
बोललात तरी चालेल. सोमेश, रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय स्वराज कॅपिटल अकाउंट, त्याचं सेकंड पोस्टिंग. हा बोला. साहिल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट अँड इन स्वराज कॉलम 2000. बघा केले का? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट अँड इन स्वराज कॉलम 2000. ओके, आणि बाकी स्वराजच्या कॉलम मध्ये डॅश. Then next, the assets were realized as under furniture, goodwill, stock and debtors. आता assets realize ची अमाउंट आहे ती ऍडजस्टमेंट मध्ये घ्यायची आहे, प्रॉब्लेम मधली घ्यायची नाही. ते ट्रान्सफरची आपण आधी घेतलेली होती, बरोबर. तर आता त्याची एंट्री काय करणार आपण? assets realize. एंट्री कुठे येणार? पहिलं पोस्टिंग कुठे येईल? हा, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहिणार? बाय बँक अकाउंट. करेक्ट. बाय बँक अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट. आणि कोणकोणते असेट रिअलाइज झाले ते तिथे लिहा, आणि त्याची टोटल आहे ती आउटरला घ्या. फर्निचर 7000, गुडविल 3000, स्टॉक 4000, डेटर्स 3000, टोटल 17000. हे बँकच्या समोर लिहा. ओके. त्यानंतर आता बघा, असेट्स रिअलाइज. आता आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक, मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार? बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये असेट्स रिअलाइज 17000 लिहिले. बघा तिथे आहेत. बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट, असेट्स रिअलाइज 17000. ओके. त्यानंतर क्रेडिटर्स वेअर पेड ऑफ ॲट अ डिस्काउंट ऑफ 10%. आता जी क्रेडिटर्स आपली थर्ड पार्टी लायबिलिटी आहे ती आपण पे करणार आहे, पण ती काय केलेली आहे? ॲट अ डिस्काउंट ऑफ 10%. पण ते क्रेडिटर्सने काय सांगितलं की म्हणजे आम्हाला तुम्ही 10% काय करा, डिस्काउंटने पेड करा, म्हणजे आम्हाला 10% कमी द्या, असं क्रेडिटर्स म्हणाले. थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, आउटसाइडर्स लायबिलिटी आहे. मग अशा वेळेला क्रेडिटर्सना जे आपण अमाऊंट 3000 देणार होतो, किती आहे बघा क्रेडिटर्स? 3000. तर त्याच्यावरती त्यांनी काय सांगितलं, आम्हाला 10% त्याच्यामध्ये लेस करून दिले तरी पण चालतील. मग 10% लेस करा, आणि मग किती अमाऊंट आपल्याला द्यावी लागते बघा क्रेडिटर्स? फास्ट. किती? हॅलो, 10% किती होतात 3000 वरती? 300, बरोबर ना? 300 लेस करा. मग ऍक्च्युअली आपल्याला क्रेडिटर्स किती पे करावे लागतील? ओके, 2700. करेक्ट. 3000 मायनस 300. 300 कुठून आले? तर 10% ते लेस केले, म्हणजे आता आपल्याला क्रेडिटर्सची अमाऊंट आहे ती 2700 पेड करायची आहे. ओके. त्यानंतर अँड अदर लायबिलिटीज वेअर पेड इन फुल. आणि मग ज्या इतर लायबिलिटी आहेत त्या सगळ्या फुल, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या अमाऊंट पे केलेली आहे. मग आता कोणती लायबिलिटी आहे? तर बिल्स पेएबल आहे आणि स्वराज लोन अकाउंट आहे. ठीक आहे. तर आता आपण पहिल्यांदा काय करूया, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल आहे ते पे करूया. थर्ड पार्टी लायबिलिटी काय करणार आपण? थर्ड पार्टी लायबिलिटीचं पेमेंट करत असताना त्याचं पोस्टिंग कुठे करायचं आहे? क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल हे आपल्याला पे करायचे आहेत. आपला बिझनेस आपण क्लोज करतोय आणि आपण थर्ड पार्टी लायबिलिटीज पे करतोय. मग अशा वेळेला त्याचं पोस्टिंग कुठे येणार आहे? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहिणार? टू. थांब, आता बोलू नको आयुषी. टू काय लिहिणार? विघ्नेश शेट्टी. टू थर्ड पार्टी लायबिलिटीज आपण पेड करतोय. मग अशा वेळेला आपण तिथे एंट्री काय करणार? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू. विघ्नेश, ऐकायला येते? माझा आवाज येतोय? विघ्नेश बोलणार नाही, लिहिणार. ओके. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला काय लिहिणार? टू बँक अकाउंट. करेक्ट. टू बँक अकाउंट, कारण आपले बँक तेवढे पैसे आपले कमी होणार आहेत, म्हणून आपण काय लिहिणार? टू बँक अकाउंट. आणि इनरला क्रेडिटर्स 2700. 2700 आले
तर 10% डिस्काउंट मायनस केला. आता ते क्रेडिटर्स म्हणतात त्याला 10% डिस्काउंट कमी द्या, सॉरी 10% डिस्काउंट देतो आम्ही, याचा अर्थ आपण तेवढे कमी करून देणार, बरोबर ना. म्हणून क्रेडिटर्स 2700, बिल्स पेएबल 1000, आउटर 3700. रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक. सेकंड पोस्टिंग कुठे येणार? सेकंड पोस्टिंग साक्षी पानकर. रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक. ओके, बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट, बरोबर ना. जे मेन अकाउंट आहे त्याचं नाव लिहायचं बाय रिअलायझेशन अकाउंट, आणि क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड इनरला लिहिलं तरी चालेल, आणि अमाऊंट किती लिहिणार? 3700. ओके, त्यानंतर बघा लास्ट, एक्सपेन्सेस फॉर रिअलायझेशन अमाउंटेड टू ₹1500 विच इज बॉर्न बाय स्वराज. रिअलायझेशन एक्सपेन्सेस आपण आधीच्या सर्व प्रॉब्लेम्स मध्ये काय केले? आपण स्वतः पे केले, म्हणून आपण टू बँक अकाउंट लिहिलं. इथे काय केलेलं आहे? स्वराज म्हटला मी पेड करेन, म्हणून आपण काय एंट्री करणार? जेव्हा पार्टनर असतील तर त्यांचं कॅपिटल अकाउंट आहे ते कन्सिडर करायचं, बरोबर. मग काय एंट्री होणार? पहिलं पोस्टिंग कुठे येणार? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला, बरोबर. काय लिहिणार? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला काय लिहिणार आपण? टू स्वराज कॅपिटल अकाउंट, बरोबर. टू स्वराज कॅपिटल अकाउंट, आणि ब्रॅकेटमध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस, बरोबर. टू स्वराज कॅपिटल आणि ब्रॅकेटमध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस किती? 1500, बरोबर ना. स्वराजने पेड केले म्हणून स्वराज कॅपिटल अकाउंट, ब्रॅकेटमध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस 1500. त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार? आता रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू स्वराज कॅपिटल अकाउंट, मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बघा लिहिले का? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट, अँड इन स्वराज कॉलम 1500, बरोबर ना. स्वराने घेतलं नाही, मग स्वराच्या इथे डॅश करायचं, आणि इन स्वराज कॉलम 1500. कळलं? आणि आता काय झालं? आपला प्रॉब्लेम इथे संपला. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. मग आता रिअलायझेशन अकाउंट आहे, जरा टोटल करायची आहे तुम्ही. हा बघा, क्रेडिटची टोटल करा, तिथे सॉल्व्ह केलेला आहे प्रॉब्लेम, फास्ट मध्ये करा. हा बघा, आता या प्रॉब्लेम मध्ये डेबिट साइडची टोटल पण सेमच येते, क्रेडिटची टोटल पण सेमच येते. म्हणजेच काय? इथे नो लॉस नो प्रॉफिट. समजलं? नो रिअलायझेशन लॉस, नो रिअलायझेशन प्रॉफिट. कारण का या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन्ही साइडची टोटल कशी आलेली आहे? सेम आलेली आहे, आणि त्यामुळे या प्रॉब्लेम मध्ये नो लॉस नो प्रॉफिट. त्यामुळे काय आपल्याला ट्रान्सफर करण्याची गरज नाहीये. लॉस किंवा प्रॉफिट आहे तो ट्रान्सफर होणार नाहीये. त्यानंतर आता काय करायचंय? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, तर ते टॅली केलं की तुमचा जो बॅलन्सिंग फिगर येतो तर तो किती येतोय? बघा, डेबिटला जी अमाऊंट आलेली आहे टू बँक अकाउंट लिहिलं, बरोबर ना. तर आधी क्रेडिटचे टोटल करा, 7500, 7000. त्याच्यामधून डेबिटची टोटल फक्त स्वराच्या कॉलम मध्ये आहे 2000, बरोबर. म्हणून किती आली? टू बँक अकाउंट, त्याला हेडिंग दिलं 5000 अँड 7500. ही काय झाली? आपली फायनल सेटलमेंटची अमाऊंट आली. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट, म्हणून सेकंड पोस्टिंग कुठे येणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट, म्हणून त्याचं सेकंड पोस्टिंग बोललात तरी चालेल. वैष्णवी, सेकंड पोस्टिंग कुठे येणार? ओके, बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बरोबर. बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय स्वराज कॅपिटल अकाउंट, बाय स्वराज कॅपिटल अकाउंट, आणि 5000 7500 अमाऊंट लिहिली. ओके, त्यानंतर आता आपलं एक काम राहिलेलं आहे. बँक जे काही स्वराज लोन अकाउंट होतं ते त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला? ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये सांगितलं, अँड अदर लायबिलिटीज वेर पेड इन फुल. ते सगळे लायबिलिटीज आहेत त्या पेड करून टाका, म्हणजेच काय पार्टनरचं लोन सुद्धा पेड करा. मग आता स्वराज लोन अकाउंटच्या क्रेडिटला आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिलं होतं 2000, मग डेबिटला काय येणार? टू बँक अकाउंट येणार, बरोबर ना. टू बँक अकाउंट 2000 म्हणजे पैसे आपण तिला दिले. मग स्वराज लोन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट लिहिलं, स्वराजचं अकाउंट इथे क्लोज झालं, मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार? हा, मी विचारेन त्याने सांगायचंय. हा
श्रावणी रेडीज, लगेच लेफ्ट होऊ नको हा. स्वराज लोन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट, मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार बघायचं. बँक अकाउंट आहे ना, म्हणून बँक अकाउंटच्या ऑपोजिट साईडला, इकडे डेबिटला आहे म्हणून ऑपोजिट साईडला कुठे येणार, तर बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय स्वराज लोन अकाउंट आहे का बघा, बाय स्वराज लोन अकाउंट 2000. समजलं. आणि असं काय झालेलं आहे, आपला इथे प्रॉब्लेम आहे तो इथे सॉल्व्ह झालेला आहे, टॅली झालेला आहे. ओके, बँक अकाउंट आहे ते आपलं फायनली टॅली झालं, बँक अकाउंट आहे ते ऑटोमॅटिकली टॅली झालं, तर आपला प्रॉब्लेम करेक्ट आहे. ओके, मग बघा आता बँक अकाउंट टॅली होते का, क्रेडिटची टोटल करा, डेबिटची टोटल करा, 18,200 18,200 बँक अकाउंट इथे टॅली झालं, याचा अर्थ आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे, करेक्ट आहे. ओके, तर आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये मला काल एका विद्यार्थिनीने मला क्वेरी विचारली होती, तर त्याच्याबद्दल थोडं सांगणार आहे. काल मला श्रावणी खरेने एक क्वेरी विचारली होती की आपल्याला जो प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिलेली असते, मग तिथे समजा बँक बॅलन्स आणि कॅश बॅलन्स असे दोन्ही जर का अमाऊंट दिलेले असतील प्रॉब्लेम मध्ये, आता बघा या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, बँक अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे 1200 आणि समजा त्याच्या खाली कॅश दिलं असतं 1000, काय सांगितलं बघा, बँक दिलेला आहे 1200 आणि कॅश बॅलन्स दिलेला आहे 1000. मग अशा वेळेला तुम्ही कोणतं अकाउंट ओपन करणार, कोणाला सांगता येईल, आयुष आंबेकर, अवंतिका, दोन्ही बॅलन्स दिलेले आहेत, कॅशचा पण दिलेला आहे, बँकचा पण दिलेला आहे. मग अशा वेळेला आपण कोणतं अकाउंट ओपन करणार, कॅश अकाउंट ओपन करणार की बँक अकाउंट ओपन करणार. हे जर तुम्ही एक्स्ट्राचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असता तर तुम्हाला ही शंका आली असती, बरोबर ना. कोणाला सांगता येते, अरबाज, कोणाला सांगता येते का. तर मी सांगते की ज्याचा अकाउंट ज्याचा बॅलन्स जास्त आहे ते अकाउंट ओपन करायचं. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, फॉर एक्झाम्पल बँक 1200, कॅश 1000, मग इथे अकाउंट कोणतं ओपन करणार आपण, बँकचा बॅलन्स 1200 आहे, कॅशचा बॅलन्स 1000 आहे, याचा अर्थ ज्याचा बॅलन्स जास्त आहे ते अकाउंट ओपन करायचं. मग कोणतं अकाउंट ओपन करणार, तर बँक अकाउंट ओपन करणार. समजलं. हे असं तुम्हाला क्वेरी येऊ शकते आणि मग तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या.